नमस्कार, सपना रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया चिकन पुलाव। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी दही घेतले, बासमती तांदूळ घेतल्या, 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवल्या, चिकन घेतले स्वच्छ धुवून, पुदिना, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट, जीरा, मोठी विलायची, दालचिनी, छोटी विलायची, 4 ते 5 बरी मिरी, लवंग, तेजपत्ता, उभी चिरलेली मिरची, लिंबू, उभा चिरलेला कांदा। बिर्याणी गरम झालेला आहे। अंदाजाप्रमाणे आता आपण तेल टाकून घेऊ। आता तेल गरम होते। आता आपलं तेल गरम झाले, याच्यात आपण सर्व खडे मसाले टाकून घेऊ। आता आपले सर्व खडे मसाले तडतडले, याच्यात आपण आता कांदा घालून घेऊ। कांदा चांगला गोल्डन होऊन देऊ। आता आपला कांदा गोल्डन झालेला आहे। याच्यात आता आपण अद्रक लसणाची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट टाकून घेऊ। जेवढी तुम्हाला तिखट लागते तेवढी तुम्ही टाकू शकता। आता आपण त्याला चांगली परतून घेऊ। आता आपली चांगली परतून झाली। याच्यात आता आपण टोमॅटो घालून घेऊ। चांगलं परतून घेऊ याला। आपला टोमॅटो चांगला परतून झाले, याच्यात आपण चिकन घालून घेऊ। चिकनला आपण चांगलं परतून घेऊ। आता आपलं चिकन चांगलं परतून झाले, याच्यात आपण आता दही घालून घेऊ। चांगला मिक्स करून घेऊ। आता चांगला मिक्स झालेला आहे, याच्यात आपण पाणी घालून घेऊ। आता आपण एक लिंबू घेतलेला तो याच्यात पिळून याच्यात टाकून घेऊ। टाकून घेऊ।
बिर्याणी टाकून घेऊ. आता मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता याला झाकण देऊन उकळायचं ठेवून घेऊ. मला उकळ आलेलं आहे. याच्यात आपण आता भात टाकून घेऊ. याच्यात आता आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊ. त्याला मिक्स करून घेऊ. आता आपण याला पॅक करून घेऊ. आता आपण उघडून बघू. आता आपला पुलाव झालेला आहे. आपण थोडासा घी टाकून घेऊ. कोथिंबीर आणि पुदिना. आता आपला रेडी झालेला आहे पुलाव. आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपला चिकन पुलाव झालेला आहे. हा चिकन पुलाव रायतेशीच चांगला लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.